आपल्या विविध मागण्या घेऊन सातारा जिल्ह्यातून काही शेतकरी अर्धनग्न होऊन मुंबईत मंत्रालयावर मोर्चा घेऊन आले होते। शेतकरी संघटना किसान मोर्चा असे या संघटनेचे मोर्चेकरी आहेत आणि काल सकाळी हे मुंबईत पोहोचले असता त्यांना पोलिसांनी मुंबईच्या वेशीवर मानखूर इथं अडवलं होतं। अर्धनग्न बसलेल्या त्यांना आणि पायी जात असल्यानं मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी ही खबरदारी घेतली होती। त्यानंतर काल दिवसभर त्यांनी सायन पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं आणि रात्री मात्र पोलिसांनी समजूत काढून त्यांना चेंबूरच्या साधू वासवानी शाळेमध्ये मुक्कामाला धाडलं आणि सकाळी 9:30 वाजता पोलिसातील 5 जणांचं शिष्टमंडळ घेऊन आपल्या वाहनातून मंत्रालयात नेणार होते आणि त्यानंतर जिल्ह्यातल्या खंडाळा आणि इतर 8 गावातील शेतकरी शेती औद्योगिक वसाहतीसाठी राज्य सरकारने ताब्यात घेतले। 10 वर्ष झाली पण याबाबत योग्य मोबदला तसं शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याचा आरोप जो आहे तो केलेला आहे आणि त्यामुळे आता पुढची काय दिशा असणार आहे आपण जाणून घेणार आहोत। हे जात असताना आमचा मोर्चा आहे त्या परिस्थितीत आम्ही जाणार आहे। मग तुम्हाला मंत्र्याला आम्हाला भेटवायचं नसलं तर नका भेटू, आम्हाला काय आम्ही लाच सोडून दिले आता। कारण नागडं करणारं सरकार जर आता आमचा विचार करत नसेल तर पोलीस प्रशासनाला आमचं म्हणजे आम्हाला हाय या अवस्थेत न्यावं लागेल, नाहीतर नसलं नाही तर निघू नका। त्यांना वाटत असेल तिथून त्यांनी कारवाई करावी, आमचा निर्णय आम्हाला इथं लेखी पोचवा। आम्हाला हाऊस नाही त्या मंत्रालयाची तोंड बघायची, मंत्र्याकडे व्हाय, कारण ते आहेत काय तत्व, त्यांची तत्व आहेत का, त्याला जीवनाचे तत्व काय ठरलेले आहेत का नाही। घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवली, ती जगायसाठी दिली, त्याचा वापर करतात का, ह्याच्यासाठी खुर्ची बसलेत का। त्यामुळे आम्हाला हाय या अवस्थेत त्यांनी सरकारने जी आमची अवस्था केली त्या अवस्थेत बघावं लागेल आणि त्या अवस्थेत आमच्यावर चर्चा करायला लागेल। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आहेत। मनोज, आपण बघतोय आता उद्योग मंत्र्यांनी भेटण्याची वेळ दिलेली आहे या सगळ्या शेतकऱ्यांना, शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, काय सांगाल या सगळ्याचे अपडेट? अगदी बरोबर आहे। काल रात्रीपासून हे जे शेतकरी आहेत त्यांना चेंबूरच्या साधू वासवानी हायस्कूलमध्ये आणण्यात आलं होतं आणि आता सकाळी 10 वाजता त्यांची पोलिसांच्या व्हॅनमधून ते 5 ते 6 जणांचं एक शिष्टमंडळ आहे ते मंत्रालयाकडे जाणार आहेत। पोलीस सुद्धा तयार झालेले आहेत आणि हे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत 5 ते 6 जण जाणार आहेत आणि बाकीचे शेतकरी इथे थांबणार आहे। एकच मागणी आहे की जी MIDC साठी त्यांनी त्यांची शेतजमीन घेतलेली होती, ती शेतजमीन जी अजूनही ताब्यात घेतलेली आहे परंतु तिच्यावर कुठली औद्योगिक संस्था उभी झाली नाही, ती परत करण्यात यावी, त्यासाठी योग्य मोबदला देण्यात यावा, अशा या सगळ्या मागण्या आहेत। आणि त्यासाठी जे गेली 12 जानेवारीपासून अर्धनग्न अवस्थेत पायी चालत आलेले आहेत मुंबईत। काल मात्र तिथे मानखूरच्या वेशीवर त्यांना मुंबईच्या वेशीवर त्यांना अडवण्यात आलं होतं आणि आता ही जी सगळे शेतकरी आहेत यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मंत्रालयाकडे कूच करणार आहेत आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही हे आंदोलन असंच ठेवू असं त्यांचा मानस आहे। अगदी धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। यानंतर औरंगाबाद मध्ये एक ब्रेकिंग बातमी येते। योगेश राठोड मृत्यू प्रकरणामध्ये जेल अधीक्षकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आज उच्चस्तरीय चौकशी होणार आहे। पोलीस महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिलेत। दुपारपर्यंत 1 सदस्यीय समिती दाखल होणार आहे। जेलमध्ये मारहाण झाल्यानं योगेश राठोडचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केलेला होता। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, संदीप, योगेश राठोड नावाच्या तरुणाचा 2 दिवसापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला आणि या प्रकरणी नातेवाईकांनी मागच्या 2 दिवसापासून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यामध्ये नकार दिलेला। आजही मृतदेह त्यांचा घाटी रुग्णालयामध्ये आहे। त्यानंतर मात्र काल सायंकाळी उशिरा जेल अधीक्षक आणि पोलीस कर्मचारी जेलचे यांच्यावर जो आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरीतच पोलिसांनी चांगल्या अवस्थेत सोडलेला आरोपी ज्यावेळेस हर्सुल जेलमधून अगदी गंभीर जखमी अवस्थेत बाहेर येतो त्यामुळे पोलीस प्रशासनावर ती जबाबदारी असली पाहिजे, त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे आणि जेलचे महानिरीक्षक जे आहेत आज संध्याकाळी औरंगाबाद हर्सुल जेलमध्ये येथील चौकशी करतील आणि त्याचा अहवाल जे आहे राज्य सरकार देईल। कारण जेलमध्ये त्या कैद्याला कच्च्या कैद्याला जबरदस्त मारहाण झाली, त्यानंतर तो कोमात गेला आणि त्याला दवाखान्यात आणण्यात आलं होतं। त्यावेळेस मात्र जेल प्रशासनाने तो फक्त पडला आणि त्यामुळे जखमी झाल्याचा रिपोर्ट सांगितला होता, मात्र त्याची तपासणी केल्यानंतर त्याला मारहाण झाल्याचं हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे रात्री उशिरा जेल पोलिसांवर गुन्हे दाखल। अगदी धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। त्यानंतर काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेसंदर्भातली एक ब्रेकिंग बातमी येते। काँग्रेसच्या राज्यातल्या जनसंघर्ष यात्रेच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आज सावंतवाडीतल्या जाहीर सभेनं होणार आहे। या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे, राधाकृष्ण विखे पाटील,
हुसेन दलवाई, चारुलता टोकर, सतीश तांबे यांच्यासहित अनेक नेते सहभागी होणार आहेत। आजपासून 2 दिवस ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सभा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी काँग्रेसकडून पुन्हा एकदा नारायण राणेंशी संपर्क केला गेला असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र राणेंकडून याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आज सिंधुदुर्गात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।